जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा संकलित मूल्यमापन 2025-26चा इंग्लिशचा पॅट पेपर। तर हाच पेपर 22 तारखेला होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। आणि खूप मुलांना असं वाटतं की हा पेपर खोटा आहे, तर तुम्ही बघितलं असेल की गणिताचा आणि मराठीचा पेपर जसाचा तसा पेपर आला होता। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक पण करत नाही तर व्हिडिओला लाईक पण करा। क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे तुम्हाला ओरल सेक्शनसाठी असतात, तर मी ते पण देत आहे। तुम्ही खूप कमेंट करत होते की ओरल सेक्शन पण द्या, तर ओरल सेक्शन पण दिलेलं आहे। आता आपण रायटिंग सेक्शन बघूया। तर रायटिंग सेक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन 3 मधलं ए त्याच्यामधला पहिला आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रेज आहे की क्लॉज आहे हे ओळखायचं आहे। तर पहिले फ्रेज आहे आणि दुसरं क्लॉज आहे। आता आपण क्वेश्चन 3 मधील बी बघून घेऊया। मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स। तर पहिला आहे व्हॉट हॅज हॅपन टू यू, तर त्याचा आन्सर आहे इंट्रोगेटिव्ह, कारण याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे तर त्याचा टाईप आहे इंट्रोगेटिव्ह। तर सेकंड बघूया टेक मी टू हिम, तर याच्यामध्ये आता ऑर्डर दिलेली आहे तर ते इम्परेटिव्हमध्ये येईल। सी बघूया राईट अपोजिट वर्ड्स, त्यामधील पहिला आहे बायचा अपोजिट सेल, बेटरचा अपोजिट वर्स, डाऊनचा अपोजिट अप अँड फाइंडचा अपोजिट लॉस। तर डी बघूया सॉल्व द पझल, तर तुम्हाला काही नेम दिलेले आहेत लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, ईमेल, तर ते तुम्हाला या बॉक्समध्ये सर्कल करायचे आहेत। तर मी सगळे सर्कल करून दिलेले आहेत, तर नीट बघून घ्या कुठे कोणता सर्कल आहे। तर ई बघूया राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, तर आता तुम्हाला पेनच्या रिलेटेड काही एक्झाम्पल लिहायचे आहेत, तर मी शायनी, डार्क, इंक, व्हॅल्युएबल हे दिलेले आहेत। तर आता एफ बघूया ॲड अ सफिक्स ऑर प्रिफिक्स एनी टू, तर तुम्हाला 4 दिलेले आहेत त्याच्यामधील 2च लिहायचे आहेत। तर पहिला आहे फ्रेंड, त्याचं फ्रेंडशिप, दुसरं हॅपी, हॅपीनेस, तिसरं अपियर, अपियरनेस, राईट, रिराईट। तर क्वेश्चन 4 मधील ए मधील फर्स्ट बघूया, आन्सर आहे ब्यू, दुसऱ्याचा आन्सर आहे थ्रू मेनी जनरेशन। नीट बघून घ्या, आन्सर लिहून घ्या वहीमध्ये। तर आता बी बघूया क्वेश्चन 4 मधील कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम, माउंटेनियस रिजन आहे ती डायग्राम, तर त्याचं 2 आन्सर आहे हिमालयाज अँड अरुणाचल प्रदेश। तर सी बघूया द ब्यू डान्स इज अ जॉयस वन, ते तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर मी केलेलं आहे व्हॉट अ जॉयस डान्स द ब्यू इज। डी बघूया राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स एनी टू लिहायचे आहे तुम्हाला, तर नंबरचा आहे लार्ज, लिटरेचरचा आहे क्लासिकल, जनरेशनचा आहे पास्ट, फिलिंगचा आहे वंडरफुल। तर आता आपण क्वेश्चन 4 मधील ई बघून घेऊया मेक अ लिस्ट ऑफ युअर फेस्टिवल सेलिब्रेटेड इन युअर एरिया, तर तुम्हाला आता फेस्टिवलचे नावं लिहायचे आहे जे की तुमच्या एरियामध्ये सेलिब्रेट केले जातात। तर फर्स्ट आहे दिवाळी, दुसरा आहे होली, तिसरा आहे ईद आणि चौथा आहे ख्रिसमस। तर क्वेश्चन 5 बघूया पोएट्री, तर ए आहे त्याच्यामध्ये रीड द फॉलोइंग पोयम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज। ए मधील पहिला आहे स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स, तर आपण पहिल्यामधलं पहिलं बघूया ही डज नॉट वॉन्ट टू नो व्हाय कोल शुड बर्न, तर त्याचा आन्सर आहे फॉल्स। आता फर्स्टमधील सेकंड बघूया द ईस्ट हेल्प्स द डव टू राईस, तर त्याचा आन्सर आहे ट्रू। ए मधील दुसरं बघूया कंप्लीट द वेब, तर तुम्हाला एक पोयम दिलेली असेल तर आता तुम्हाला ती वेब कंप्लीट करायची आहे। वेब आहे तुमची पोएट वॉन्ट्स टू नो, तर त्याच्यामध्ये पहिला आहे व्हाय आय शुल्ड मेल्ट, दुसरा आहे व्हाय बीज शुल्ड स्ट्रिंग, तिसरा आहे व्हाय स्पायडर ईट द फ्लाईज। आन्सर नीट लिहून घ्या। आता आपण बघूया तिसरं ए मधील राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम एनी टू लिहायचे आहे तुम्हाला, तर पहिला आहे ट्राय व्हाय, दुसरा आहे फ्लाईज राईज, तर 2 आहे तर त्या मी दिलेल्या आहे। तर आता बी बघूया राईट अँड ॲप्रिसिएशन, गोल्डन चेनचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, तर फर्स्ट आहे टायटल, तर टायटल आहे गोल्डन चेन, दुसरा आहे पोएट, तर हेलन स्टेनर राईस आहे पोएटचं नाव, नीट लिहून घ्या मस्त। तर आता आपण तिसरं बघूया फिगर ऑफ स्पीच, तर मेटाफर, सिमिली, ॲलिट्रेशन, अँथिसिस
हे फिगर ऑफ स्पीच आहे पोएममधलं. तर 4th बघूया, थीम ऑर सेंट्रल आयडिया. तर मी तुम्हाला ॲन्सर दिलेला आहे, ते तुम्ही नीट वहीत लिहून घ्या. तर 6 बघूया, रायटिंग स्किल, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर तुम्हाला काही वाक्य दिलेले असतील, जे की आहे तुम्हाला 8 वाक्य. ते तुम्हाला डूज अँड डोंट्स हे कॉलम दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे जे डूज आहेत ते डूजच्या कॉलममध्ये लिहायचे आहे आणि जे डोंट्स सेंटेन्स आहेत ते डोंटच्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. आणि तुम्हाला टायटल पण लिहायचे आहे सुटेबल, तर ते पण तुम्ही लिहून घ्या. मी दिलेलं आहे पूर्ण, नीट व्यवस्थित लिहून घ्या. तुमच्या हातचे मार्क जायला नको यासाठी मी नीट लिहून दिलेले आहे. तर टायटल आहे स्मार्ट यूज ऑफ इंटरेस्ट. तर डूजमध्ये 4 सेंटेन्स आहेत आणि डोंट्समध्ये 4 सेंटेन्स आहेत. नीट लिहून घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, नीट लिहून घ्या, कारण इथे गडबड केली तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. तर व्यवस्थित लिहून घ्या. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता याच्यानंतर आपण क्वेश्चन 7 बघून घेऊया. राईट अ शॉर्ट पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन वेब. तर तुम्हाला वेब दिलेली आहे, बेनिफिट्स ऑफ अ स्पोर्ट्स. तर आता तुम्हाला वेब दिलेली आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला ॲन्सर लिहायचा आहे बेनिफिट्स ऑफ स्पोर्टवरती. तर ते तुम्ही नीट लिहून घ्या. मी दिलेला आहे तुम्हाला व्यवस्थित आणि अचूक ॲन्सर दिलेले आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्ही, एवढं मी तुम्हाला करेक्ट ॲन्सर देत आहे. तर आता आपण याच्यानंतर क्वेश्चन 8 बघून घेऊया. तर तुम्हाला आता फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे याच्यामध्ये. तर मी माझं नाव दिलेलं आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला स्वतःचं नाव आणि ईमेल ID स्वतःची टाकायची आहे. तर नीट टाकून घ्या. आणि जी शाळा आहे तुमची ती लिहायची आहे. मी आमच्या शाळेचं नाव लिहिलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहा. तर पूर्ण बघून घ्या. फक्त तुम्हाला फिल इन द ब्लँक्स पाठ करायचे आहेत, बाकी पाठ करायची गरज नाही. तर आता नंतर आपण क्वेश्चन 9 बघूया. तर आता तुम्ही जी बुक वाचली आहेत, एखादी तरी बुक वाचली असेल, तर त्याचं तुम्हाला टायटल लिहायचं आहे, रायटर लिहायचं आहे, मेन कॅरेक्टर लिहायचे आहे, सेंट्रल आयडिया लिहायची आहे. जर तुम्हाला काही वाचलं नसेल तुम्ही पुस्तक, तर मी दिलेलं आहे इथे टायटल ऑफ द बुक आणि रायटर, मेन कॅरेक्टर, सेंट्रल आयडिया, स्ट्रॉंग अस्पेक्ट ऑर ड्रॉबॅक्स, सगळं काही दिलेलं आहे. ते तुम्ही नीट लिहून घ्या नोटबुकमध्ये. तर याच्यानंतर आपण क्वेश्चन 10 पण बघणार आहोत. ट्रान्सलेशनचा क्वेश्चन आहे तो खूप सोपा क्वेश्चन आहे. तर ट्रान्सलेशनमधलं ए बघूया. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहायचं आहे. तर पहिला आहे हर्ट, तर त्याचं हृदय आहे. दुसऱ्याचं प्रिन्सिपल, मुख्याध्यापक. तिसऱ्याचं आहे डिक्शनरी, तर त्याचं शब्दकोश आहे. डेंटिस्टचं दंतवैद्य, हिस्ट्रीचा इतिहास, मेडलचं पदक. तर आता याच्यामधील बी बघून घेऊया. ट्रान्सलेट द सेंटेन्स. तर तुम्हाला आता सेंटेन्स करायचे आहेत आपल्या लँग्वेजमध्ये. आपली लँग्वेज आहे मराठी. तर पहिल्याचं आहे माझ्या जिवलग मित्राने माझ्याशी भांडण केले. तर दुसरं आहे तुमचा आवडता खेळाडू कोण आहे. तर तिसरं तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. चौथा आहे प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे वेगळे असतात. तर मी सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक दिलेली आहेत, तर तुम्ही वहीमध्ये नीट लिहून घ्या. तर आता इथेच आपण थांबून घेऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.